हालेलुया, 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 हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आपण प्रभूच्या वचनाकडे आपण लक्ष लावणार आहोत. आणि आम्ही उपवास काळामध्ये आहोत आणि ह्या उपवास काळामध्ये आम्ही उपवास करतो, प्रार्थना करतो, जास्तीत जास्त प्रभूच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतो, प्रभूशी जुळून राहण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या वेळेस आम्हाला उपवास काळामध्ये आपले परिवर्तन करून घेणे फार महत्वाचे आहे. परिवर्तन, प्रिय बंधू आणि भगिनींनो, परिवर्तन म्हणजे आध्यात्मिक परिवर्तन. आमच्या अध्यात्माचं परिवर्तन झालं पाहिजे. आम्ही जसेच्या तसे नाही राहिलं पाहिजे. हा उपवास काळ हा 40 दिवसाचा काळ आहे आणि या 40 दिवसामध्ये आम्ही उपवास करून, प्रार्थना करून, आम्ही जे आमचा जुना स्वभाव आहे त्याच्यावर मात करून आम्ही नवीन स्वभाव आम्ही धारण करतो. आणि नवीन स्वभाव आम्ही धारण केलं पाहिजे. त्यालाच म्हणतात नवीन जीवन. आणि ह्या नवीन जीवन म्हटलं तर आम्हाला नवीन स्वभाव धारण करणे आहे. जुना स्वभाव, जो वाईटाचा स्वभाव सोडून देऊन नवीन स्वभाव स्वीकार करणे. नवीनीकरण झालं पाहिजे. आमच्या आत्म्याचं नवीनीकरण, आमच्या आत्म्याचं नवीनीकरण होऊन आम्ही बदललो पाहिजे. आम्ही धार्मिक बनलो पाहिजे. म्हणजे आम्ही धार्मिक बनणे, विनम्र बनणे आणि आम्ही देवाच्या जवळ गेलं पाहिजे. आध्यात्मिकरित्या आम्ही वाढलो पाहिजे, देवाच्या जवळ गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला विनम्र बनावं लागते, सहन केलं पाहिजे, सहनशीलता आमच्या मनामध्ये आली पाहिजे. आणि आम्ही एक धार्मिक व्यक्ती, संपूर्ण धार्मिक. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या काळामध्ये पुष्कळ लोक आध्यात्मिक शिबिरामध्ये भाग घेतात. आध्यात्मिक शिबिरामध्ये भाग घेऊन मनन चिंतन करून, प्रभूचे वचन वाचून, आमचे बदल होऊन आम्ही नवीन बनण्यासाठी पुष्कळ लोक प्रयत्न करतात. आणि केलं पाहिजे, म्हणजेच आमचं परिवर्तन झालं पाहिजे. आणि प्रभू येशू आम्हाला सांगत आहे, आम्हाला माहित आहे, प्रभू येशू म्हणत आहे, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा. पश्चाताप करून आम्ही विनम्र बनलं पाहिजे, पाप सोडून दिला पाहिजे. आणि तेव्हा आम्हाला स्वर्गराज्यामध्ये प्रवेश मिळणार, स्वर्गराज्यामध्ये प्रवेश मिळणार. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हा जो प्रयत्न करतो शुद्ध बनण्याचा, परिवर्तन करण्याचा, आध्यात्मिक परिवर्तन करण्याचा, अशासाठी की आम्ही देवाचे लेकरे बनून आम्हाला सरळ स्वर्गामध्ये प्रवेश मिळावा म्हणून. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 18:3 मध्ये वाचतो. प्रभू येशू आम्हाला सांगत आहे, मी तुम्हाला सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणारच नाही. तुमचा पालट होऊन म्हणजे अंतःकरण बदलून, म्हणजे वाईट सोडून देऊन एक नवीन जीवन धरून, पालट झाल्याशिवाय, बदलल्याशिवाय बालकासारखं म्हटल्यानंतर काय प्रिय बंधू आणि भगिनींनो, बालक हा एक पवित्र आहे, त्याच्या मनामध्ये कपट नाही. बालक हा प्रेमळ आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, देवाचं प्रेम आहे. तो प्रेमच करतो आणि त्याच्यामध्ये राग नाही. तो पवित्र आहे, तो विनम्र आहे, शुद्ध आहे. बालकाचं हृदय. आणि तसं बालकाचं हृदय आम्हालाही बनवता येते, आमचं हृदय बालकासारखं करता येते, असं प्रभू येशू म्हणत आहे. पश्चाताप केल्याने, पाप सोडून दिल्याने, शुद्ध बनण्याने आणि आम्ही देवाच्या जवळ गेल्याने, देवाचा आशीर्वाद घेतल्याने आम्हाला स्वतःला बालकासारखं बनवता येते. विनम्र, सहन केल्याने. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही मोठे झालो, आम्हाला मान सन्मान आहे, आदर सन्मान आहे, लोक आम्हाला मान करतात.
ते चांगली गोष्ट आहे. परंतु एखाद्या वेळेस कोणी आम्हावर कोणी रागावला किंवा आमच्या विरोधामध्ये काय केला तर आमच्यामध्ये ते सहन करण्याची शक्ती असावी. तो रागावला, त्याने वाईट केलं म्हणून आपण सुद्धा त्याच्यासारखं वाईट होऊ नये. म्हणजे आपण त्याच्यासारखं वाईट झालं म्हणजे आम्ही स्वतःला डॅमेज करतो, आम्ही स्वतः वाईट बनतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, दुसरा कितीही काही केला तरी आपण शांत असावं आणि तो एक स्वभाव आपण धारण करा, तो दैवी स्वभाव, दैवी स्वभाव. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एकदा एका ऑफिसमध्ये एक पुरोहित तिथं ऑफिसमध्ये गेला आणि ऑफिसमध्ये तो अधिकारी नव्हता नसल्यामुळं तिथं फादर त्या अधिकाऱ्याची वाट पाहत तिथं बसला आणि वाट पाहत बसल्यानंतर कोणीतरी एक नौकर तिथं आला आणि त्या नौकराच्या हातून ते पाणी पडलं खाली, त्याच्या हातून पाणी पडलं आणि तो नौकर तिथून निघून गेला. काही अर्जंट होता असेल, कामात होता असेल. आणि तेवढ्यामध्ये मग तो एक ऑफिसर आला, अधिकारी आला आणि ते दृश्य पाहिल्याबरोबर तो अधिकारी या फादरावर खूप चिडला, रागावला. म्हणे इथे तुम्ही पाणी आणता, पाणी गंद करता, तुम्हाला समजत नाही, तुम्हाला कळत नाही, तुम्ही अशा प्रकारे. म्हणून तो खूप रागावून त्या फादरवर तो चिडला आणि ते फादर एकदम विनम्रतेने तो ऐकत आहे. फादरांनी काही म्हटलं नाही त्यांना, कारण त्या ऑफिसरला असं वाटलं का फादरांनीच तिथं पाणी टाकलं आणि पाणी टाकून ते गंद केलं आणि अशा प्रकारे त्या ऑफिसरला वाटलं. परंतु फादर एकदम विनम्रतेने ऐकतच होते आणि फादर सांगण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तो ऑफिसर ऐकत नव्हता. एवढ्या रागाने चिडून तो बोलत होता. आणि तेवढ्यामध्येच मग थोड्या वेळानंतर तो ज्याने पाणी खाली टाकलं तो नौकर आला आणि तो म्हणाला माझ्या हातून असं झालं म्हणून. तेव्हा मग त्या ऑफिसरला वाईट वाटलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सांगण्याचा अर्थ काय याच्यामध्ये, त्या फादरांना रिॲक्शन करता आलं असतं किंवा त्याच्यासारखं राग त्याला येऊ शकला असता, परंतु त्यांनी स्वतःला संयम ठेवलं, त्यांनी शांत ठेवलं. प्रियजनो, या जगामध्ये अशा पुष्कळशा गोष्टी घडतात. आम्हाला स्वतःला शांत बनवणे, ह्या दुनियासारखं नाही, जगासारखं नाही, तर आम्ही देवाला शरण जाऊन आपण एक चांगला स्वभाव धारण करणे हेच आपलं परिवर्तन. प्रिय बंधूजनो, आम्ही रोमकरास पत्र अध्याय 12 ओवी 2 मध्ये वाचतो. त्याच्यामध्ये आम्हाला स्पष्टपणे आम्ही कशा प्रकारे आपलं आचरण करावं हे संत पौल आम्हाला सांगत आहेत. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतरण होऊ द्या. हालेलुया. सुंदर वचन प्रिय बंधू आणि भगिनी. काय म्हणत आहे, परत एकदा आपण हे वचन ऐकूया. याच्यामध्ये लक्ष देऊन ऐकण्याची गरज आहे, समजण्याची गरज आहे. प्रभू काय म्हणत आहे, संत पौल आम्हाला सांगत आहे रोमकरास पत्र अध्याय 12 ओवी 2 मध्ये, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. आम्हा प्रत्येकाला देवाची इच्छा काय आहे समजण्याची गरज आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. आणि तेच देवाची इच्छा काय आहे हे समजणे म्हणजेच आमच्या जीवनाचं परिवर्तन. पुष्कळ लोक समजत नाही, पुष्कळ लोकांना समजण्यासाठी वेळ नाही, पुष्कळ लोक समजण्याचा प्रयत्न करत नाही. ह्या जगाला अनुसरून ते चालतात. देवाची इच्छा काय आहे ते समजण्याची त्यांना इच्छा होत नाही किंवा गरज आहे असं समजत नाही. म्हणून परिवर्तन म्हटल्यानंतर सर्वात प्रथम आपण देवाची इच्छा काय आहे हे आपण ओळखावं आणि त्याच्यानुसार चालावं. आणि त्याच्यानंतर म्हणत आहे प्रभू जन हो, हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका. देवाची इच्छा समजून घेण्यासाठी
ह्या युगाबरोबर ह्या जगाच्या पद्धतीनुसार जगाच्या रीतीनुसार चाललं तर आम्ही समजून घेऊ शकत नाही, देवाची इच्छा आपण समजू शकत नाही. म्हणून देवाची इच्छा समजून घेण्यासाठी आपण विनम्र होऊन देवाकडे वळणं फार गरजेचं आहे. तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतरण होऊ द्या. आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतरण होऊ द्या. प्रियजन हो, आम्हाला स्वतःचे रूपांतरण करणे, नवीनीकरण करणे फार गरजेचं आहे. आणि हे केल्याने आमचे नवीनीकरण होते, आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही वाढतो. म्हणून त्याच्यासाठी आम्हाला देवाची कृपा पाहिजे. देवाच्या कृपेमध्ये वाढलं तर देवाची कृपेने भरल्याने आमचे परिवर्तन होते. आम्ही करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 12:9 मध्ये वाचतो. प्रियजन हो, वचन म्हणत आहे, माझी कृपा तुला पुरी आहे. माझी कृपा, देवाची कृपा पुरी आहे. म्हणजे आम्हाला धार्मिक बनवण्यासाठी, आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी देवाची कृपा आम्हाला गरजेची आहे. आणि त्या देवाच्या कृपेने आम्ही आमचं नवीनीकरण होऊ शकते. आणि म्हणून देवाची कृपा मिळवण्यासाठी आपण जास्तीत जास्त झटलं पाहिजे. तर देवाची कृपा आम्हाला कशी मिळते? पश्चाताप केल्याने, प्रार्थनामय जीवन जगल्याने, येशूवर विश्वास ठेवल्याने, देवाकडे वळल्याने, ह्या जगाच्या भानगडीमध्ये न पडता आम्ही देवाकडे वळल्याने, पाप स्वीकार केल्याने, पश्चाताप केल्याने, आम्ही नम्र होऊन प्रार्थना केल्याने, एक दुसऱ्यावर प्रेम केल्याने आम्हाला देवाची कृपा मिळते, देवाचा आशीर्वाद मिळते. म्हणून प्रियजन हो, आम्ही देवाची कृपा मिळण्यासाठी प्रयत्न करावं, तेव्हा आपलं परिवर्तन होते. आणि याकोबाचे पत्र अध्याय 4:7 आणि 8 मध्ये आम्ही वाचतो, यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे? देवाकडे वळा. सरळ संत याकोब म्हणत आहे, तुम्ही देवाजवळ या, पश्चाताप करा, निर्मळ व्हा, अंतःकरण शुद्ध करा. परिवर्तन करण्यासाठी एक उत्तम मार्ग संत याकोब सांगत आहे. याकोबाचे पत्र अध्याय 4:7 आणि 8 मध्ये म्हणत आहे, देवाजवळ या, पश्चाताप करा, निर्मळ व्हा, अंतःकरण शुद्ध करा. अंतःकरण शुद्ध करा. अशा प्रकारे प्रियजन हो, असं केल्याने आमचे परिवर्तन होते. आणि जक्कयाच्या तारणामध्ये आम्ही पाहतो, जक्कय आम्ही लोक अध्याय 19 मध्ये आम्ही वाचतो, जक्कयाविषयी वाचतो. जक्कयाने देवाला पाहण्याची इच्छा धरली. जक्कयाने येशूला पाहण्याची इच्छा धरली आणि येशूने त्याला पाहिलं आणि येशूने त्याला बोलावलं आणि येशूने त्याच्या घरी प्रवेश केला. आणि जेव्हा येशूने त्याच्या घरी प्रवेश केला, लोक कुरकुर करत होते, तेव्हा त्याने स्वतःचे परिवर्तन केले. तो म्हणाला, मी आजपर्यंत पापाने मिळवलेला आहे, माझी अर्धी संपत्ती मी गरिबांना देतो आणि मी ज्या कोणाचे अन्यायाने घेतलेले आहे त्याचे मी चौपट परत करतो. त्यावेळेस येशूने म्हटले का आज या घराला तारण प्राप्त झाले. जेव्हा त्याचं परिवर्तन झालं तेव्हा त्याच्या घराचं तारण झालं. प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून आम्ही आमचं परिवर्तन करणे गरजेचं आहे, तेव्हा आमचं तारण होईल, आम्हाला स्वर्ग मिळेल. आणि त्याचप्रमाणे आम्ही पाहतो उधळ्या पुत्र सुद्धा, उधळ्या पुत्राने आम्ही काय पाहतो, लोक अध्याय 15 मध्ये उधळ्या पुत्राने आपल्या बापाच्या विरुद्धामध्ये आपली धनसंपत्ती घेऊन जाऊन एक वाईटामध्ये त्यांनी धनसंपत्ती बर्बाद केली. परंतु त्याला पश्चाताप झाला आणि त्यानं म्हटलं की मी देवाविरुद्ध आणि माझ्या बापाविरुद्ध पाप केलेले आहे, आता मी वापस जाईल आणि माझ्या बापाला म्हणेल, मी आता तुमचा पुत्र म्हणून म्हणण्यासाठी मी योग्य नाही, तर मला सेवकासारखा ठेवा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याच्या ह्या परिवर्तनाने त्या वडिलाने त्याला स्वीकार केला आणि पूर्णपणे त्याला पुत्र म्हणून त्याने स्वीकार केला. पुत्राचा पूर्ण मान त्याला मिळाला. प्रियजन हो, अशा प्रकारे आम्ही आमचे परिवर्तन झाले पाहिजे, तेव्हा आम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळेल, आमचे स्वर्गाचे राज्य आम्हाला मिळेल. आम्ही क्रूसावर 2 चोराला येशूच्या आजूबाजूला आम्ही पाहतो. त्याच्यापैकी उजव्या बाजूच्या चोराने काय म्हटले आम्हाला माहित आहे. आम्ही लूक अध्याय 23:42 पासून वाचतो. त्या चोराने येशूला म्हटलं, आपण आपल्या राज अधिकाराने
याल तेव्हा माझी आठवण करा. त्याने काय म्हटलं? त्याने क्षमा मागलं, त्यानं मी पापी आहो असं स्वीकार केला. आणि येशूला म्हणत आहे, तुम्ही जेव्हा तुमच्या राज अधिकारामध्ये याल तेव्हा माझी आठवण करा. त्याला माहित आहे जेव्हा न्याय होईल त्यावेळची त्यांनी गोष्ट केली आणि पश्चाताप केला. परंतु येशूनं काय म्हटलं? येशूनं म्हटलं, तो आजच माझ्या बरोबर सुखलोकात असशील. प्रियजन हो, जेव्हा पश्चाताप करतो तेव्हा परमेश्वर वेळ लावत नाही आम्हाला स्वीकार करण्यासाठी. म्हणून त्याने म्हटलं आजच, येशूने म्हटले आजच तू माझ्यासोबत स्वर्गलोकात असशील. प्रियजन हो, म्हणून आम्हाला आमचे परिवर्तन केल्याने, पश्चाताप केल्याने, आम्ही नम्र झाल्याने, क्षमा मागल्याने आम्हाला देव आमच्या जवळ घेतो. आणि त्याचप्रमाणे आम्ही पाहतो योहान अध्याय 4:1 पासून एक समारी स्त्रीचे परिवर्तन झाले. ती पापिनी स्त्री होती. ती लपून लपून दुपारच्या वेळेस पाणी भरायला गेली आणि तिथं तिचं येशूशी तिची मुलाखत झाली आणि त्यांचं संभाषण सुरू झालं. ती पहिलं येशूला ओळखत नव्हती, परंतु संभाषण करता 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 तिला समजलं की हाच मसीहा आहे, हाच तारणारा आहे, हाच जीवनदाता आहे असं तिनं ओळखलं आणि तिनं गावात जाऊन सुवार्ता केली. प्रियजन हो, आम्ही जेव्हा येशूच्या जवळ येतो, त्याच्यासोबत आम्ही वेळ घालतो, त्याचे शब्द ऐकतो, तेव्हा आमचा पालट होते, अंतकरण बदलते, आचरण बदलते, आम्हाला पश्चाताप होते आणि आम्ही स्वतः येशूला ओळखू की येशू आमचा तारणारा आहे. आणि जेव्हा आम्ही येशू तारणारा आहे असं आपल्या अंतकरणाने आपण ओळखू तेव्हा खरोखर आमचे अंतकरण बदलेल. आणि अंतकरण बदलणे, आध्यात्मिक परिवर्तन करणे आम्हाला फार गरजेचं आहे. आणि या उपवास काळामध्ये आम्ही त्या गोष्टीसाठी, आध्यात्मिक परिवर्तनासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. प्रिय बंधूजनो, आपण प्रार्थना करूया, प्रभूला आपण आशीर्वाद मागूया की जेणेकरून आम्ही आमचा पालट होऊन आम्ही बालकासारखं विनम्र, शुद्ध, पवित्र हृदय स्वीकार करण्यासाठी, पवित्र आचरण, विनम्र आचरण स्वीकार करण्यासाठी, एक दुसऱ्याला क्षमा करून समोर जाण्यासाठी आणि एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करून देवासोबत राहण्याचा अनुभव घेण्यासाठी ह्या उपवास काळामध्ये आपण प्रयत्न करूया आणि प्रार्थना करूया.